श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. पंढरीश परमात्मा रुक्मिणी रमण आदिपुरुष पुंडलिकाला वरदान देणारा सर्व साक्षी असणाऱ्या हे पंढरीशा तुझा जय जयकार असो अशी स्तुती आणि स्तवन अध्याय 3 ग्रंथकर्ते करू लागलेले आहेत की हे भगवंता, हे पंढरीशा, हे पांडुरंगा, तू कसा आहे? जगाचं पालन करणार आहे, जगाचा नायक आहेस. या ब्रह्मांडाभर असणारी तुझी कीर्ती आहे. यादव कुळाचा टिळक असणारा आणि भक्तांच्या वरती कृपादृष्टी करणारा असा असणारा तू भगवंत आहेस. तरी हे पंढरीश परमात्मा, हा पुढचा ग्रंथ लिहिण्यासाठी तू माझ्या बुद्धीला चालना दे अशी विनंती ग्रंथकर्ते स्तुती स्तवन करू लागले. पाठीमागच्या अध्यायामध्ये सिद्ध साधना असणाऱ्या मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाले. याच्यानंतर जे असणारं भस्मदान आहे ते मच्छिंद्रनाथांनी सरस्वती नावाच्या ब्राह्मण स्त्रीला दिलं गेलेलं आहे. पण तिचं असणारं दैव फुटलं गेलेलं, दैवहीन अशी असणारी ती स्त्री होती आणि तिनं मात्र ते असणारं भस्म उकिरड्यामध्ये टाकून दिलं. अदैव अशी असणारी प्रारब्धहीन अशी ती स्त्री. आणि म्हणून तिची अवस्था कशी झाली तर एखादा असणारा लाभ घर विचारित यावा, पण तोच लाभ काय करावा ज्याच्या नशिबामध्ये नाही त्यानं तो पायानं लुटून द्यावा. एखादा असणारं धनाचं गाठोडं समोर आहे, पण ते गाठोड्याच्या जवळ गेलं की एखाद्याला वाटावं की बाबा आंधळा माणूस कसा चालत असेल, आणि त्यानं तिथं डोळे झाकावे आणि ते असणारं धनाचं गाठोडं पाठीमागं निघून जावं. अशी अवस्था त्या ब्राह्मण स्त्रीची झाली. एखादा असणारा अवचट अचानकपणानं चिंतिलेली वस्तू देणारा चिंतामणी सापडावा, पण एखाद्याचं असणारं दैव फुटकं असेल, नशीब त्याच्या नशिबात नसेल, तर मग तो काय करतो, तो चिंतामणी दगड आहे म्हणून गोपनीमध्ये घालतो आणि खडा म्हणून त्याला शेतामध्ये भिरकावून देतो. एखादा अमृताचा घट यावा, पण विष आहे म्हणून त्याचा असणारा धिक्कार करावा. तशी अवस्था त्या सरस्वती नावाच्या स्त्रीची झाली. आणि एखादा माणूस सहज वनामध्ये फिरायला गेलेला आहे आणि फिरत असताना कल्पतरू नावाच्या झाडाखाली तो बसला. आणि कल्पतरू नावाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर त्याला खूप थकवा आलेला होता. थकवा आल्याच्या नंतर तहान लागलेली होती. तो झाडाखाली बसला. इथं जर पाणी प्यायला असतं तर किती बरं झालं असतं. थंडगार पाण्याचा असणारा माठ तिथं आला, पाणी प्याला आणि मग त्याला वाटू लागलं की भूक लागलेली आहे. पंचपक्वान्नाचं ताट लगेच ते त्याच्यासमोर आलं. त्याच्यानंतर त्याला वाटलं की आता इथं आपण पाणी पिलेलं आहे, भोजन झालेलं आहे, थोडीशी विश्रांती घ्यावी. त्याच वेळेला तिथं असणारं गादी जो असणारा पलंग तिथं आलेला आहे, त्या गादीवरती तो पहुडला. पण पहुडल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की या झाडाखाली भूत तर नसेल आणि ते येणार तर नाही. तेवढ्यामध्ये भूत तिथं आलं. हे मला खाईल का असं वाटलं आणि त्याच वेळेला भूतानं त्याला खाऊन टाकलं. म्हणजे कल्पवृक्षाच्या झाडाखाली जाऊन बसला, तिथं कल्पिलेली वस्तू, कल्पिलेली इच्छा पूर्ण होते, पण त्याच्या दैवामध्ये नसल्यामुळं ते सुद्धा वाया गेलं. कामधेनू गाय दारामध्ये आले, पण त्या कामधेनू इच्छेलेला काम पूर्ण करणारी, पण तिलासुद्धा बळच म्हणले, काठी घेऊन हाकलून लावलं. तशी असणारी अवस्था त्या सरस्वती ब्राह्मण स्त्रीची झाली. मच्छिंद्रनाथांनी सूर्यवीर्याचा असणारा
मंत्र जाप करून ते भस्म तिच्या हाती दिलेलं होतं, पण तिच्या ते दैवामध्येच नसल्यामुळं अदैवपणामुळं तिनं ते असणारं भस्म उकिरड्यामध्ये टाकून दिलं. अशी अवस्था झाली. आणि मग एखादा असणारा हातामध्ये धन आलं गेलेलं आहे, अमृताची घागर आलेली आहे, पण ती घागरसुद्धा ज्याच्या नशिबामध्ये नाही त्यांना असणारी ती दगड मारून फोडली गेली. अशा पद्धतीनं एखादा परीस एखाद्याच्या हातामध्ये यावा, पण हे काय खापर माझ्या हातामध्ये आलं म्हणून त्यानं ते टाकून द्यावं. एखाद्याच्या घरी राजहंस पक्षी यावा, पण कावळा आला म्हणून त्याला दगड मारून हाकलून द्यावं. हार घालण्यासाठी देव तयार झाला तरीसुद्धा एखाद्याला दैवहीनाला वाटलं की भूतच आलं की काय, अशी असणारी अवस्था त्या सरस्वती नावाच्या ब्राह्मण स्त्रीची झाली. इकडं मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या ठिकाणी जगन्नाथाचं दर्शन घेतलं गेलेलं आहे. जगन्नाथाच्या ठिकाणी जगन्नाथाचं दर्शन घेऊन तीर्थयात्रा करत करत सेतुबंधाच्या ठिकाणी रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मच्छिंद्रनाथ जाऊ लागले. श्वेतबंधाच्या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथांनी स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर अचानकपणानं मच्छिंद्रनाथांना वायुनंदन असणाऱ्या मारुतीचं दर्शन झालं. अतिशय क्लेश झालेलं शरीर, जरेनं व्यापलेलं, म्हातारा असावा अशा पद्धतीनं दिसू लागलेलं आहे. आणि त्याच वेळेला पावसाला सुरुवात झाली. पावसाळ्याचे दिवस होते आणि त्याच्यामुळं दो असा पाऊस पडू लागला. आणि मग त्याच वेळेला मारुतीनं काय केलं तर ती जी डोंगराची दरड आहे ती उकरायला सुरुवात केली. आणि तिथं तो मारुती गुहा करण्याचा प्रयत्न करू लागला. वरून पाऊस पडू लागलेला आहे. इकडं मारुतीनं मात्र तिथं गुहा करायला सुरुवात केली, त्या डोंगराला उकरायला सुरुवात केली. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. मच्छिंद्रनाथांना अतिशय आश्चर्य वाटलं. आणि मग मच्छिंद्रनाथांनी मारुतीला हटकलं गेलेलं आहे. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, अरे मरकाटा, तू मूर्ख आहेस का? तू स्वतःसाठी आता तुझं शरीर रक्षण करण्यासाठी आता घर करू लागलेलं आहे. प्रचंड मोठ्या पावसाच्या धारा पडू लागलेल्या आहेस आणि ह्या पावसामध्ये तू कसं घर करशील? एखादा असणारा चोर आला आणि त्या चोरानं घर लुटून नेलं. घरामध्ये चोर चोरी करून गेल्याच्या नंतर तू काय करायला लागला तर त्याला दिवा लावायला लागला, घरामध्ये उजेड करायला लागला. आपल्याकडं जुनी एक म्हण आहे, बैल गेला आणि झोपा केला. म्हणजे बैल चोरीला गेल्याच्या नंतर बैल चोरीला जाऊ नये म्हणून चांगला दरवाजा बसवायला लागला, त्याला असणारा चांगलं टापटीप करू लागला, त्या दरवाजाला कुलूप बसवू लागला. अशी असणारी अवस्था झालेली आहे. एखाद्याच्या घराला आग लागली आणि घराला आग लागल्याच्या नंतर तो म्हणू लागलेला आहे की ही आग विझवण्यासाठी मी आता विहीर खणतो आणि त्या विहिरीतलं पाणी आणून माझं घर विझवतो. एखाद्याच्या गळ्याला गळफास पडायला लागला, त्याच वेळेला तो म्हणू लागला की मी आता अमर स्तोत्र वाचतो. एखादा भुकेनं पिडला गेलेला आहे, तहानेनं पिडला गेलेला आहे आणि मग तहानेनं व्याकुळ झाल्याच्या नंतर तो म्हणू लागलेला आहे की आता मी पाण्याची काहीतरी व्यवस्था करतो, विहीर खणतो आणि मग पाणी पितो. हृदयामध्ये असणारा जठराग्नी पेटला गेलेला आहे, कडकडून भूक लागलेली आहे. आणि मग त्यावेळेला कामधेनूचा असणारे कामना करू लागला. पावसाळा संपून गेला, कडक उन्हाळ्याचे दिवस आले, चैत्र वैशाखाचे दिवस आले. आणि त्यावेळेला एखादा जर म्हणला की अशा चैत्र वैशाखाच्या उन्हाळ्यामध्येच बियाचे असणारे शुद्ध बी आहे, त्या बियाचीच मी पेरणी करतो, तर मग जमिनीमध्ये उगवल का? तशा पद्धतीनं हा पर्जन्य काळ आहे, पाऊस येऊ लागलेला आहे आणि तू मात्र
मूर्ख आहे, मरकट आहे आणि काय करायला लागला, स्वतःसाठी गुहा करू लागलेला आहे, स्वतःसाठी घर करू लागलेला आहे. असं मच्छिंद्रनाथांचं बोलणं मारुतीनं ऐकलं आणि मग मारुती म्हणू लागलेले आहेत की हे मच्छिंद्रनाथा, आपण कोण आहात? आपल्या बोलण्यावरून आपण चतुर बुद्धीचे दिसत आहात. त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की मी जती आहे, मी संन्यासी आहे, वैराग्य आहे, साधू आहे, मी नाथ आहे, माझं नाव मच्छिंद्रनाथ असं आहे. आणि मग त्यावेळेला मारुतीने विचारलं की तुला जती कशामुळं म्हणतात, कोणत्या अर्थानं लोक तुला जती असं म्हणतात? त्यावेळेला नाथ हे प्रताप शक्ती आहेत असं म्हणून लोक आम्हाला जती म्हणतात असं मच्छिंद्रनाथांनी सांगितलं. त्यावरती वायुसूत असणारे मारुती म्हणू लागलेले की आम्ही असणारे लोकांनी आम्हाला ऐकलेलं आहे, जती हनुमंत म्हणून ऐकलेलं आहे. प्रतापवंत कोण आहे तर हनुमंत आहे असं ऐकलेलं आहे. आणि मग आता तुम्ही नवीनच जती, नवीनच प्रतापी असे एकाएकी तुम्ही कसे काय उगवले गेले असं हनुमंतानं बोलू लागलेलं आहे. आणि त्याच वेळेस जे असणारं मारुती म्हणू लागलेलं आहे की या असणाऱ्या माझ्या शेजाराला आपण आलेले आहात, पण हा असणारा नाथपंथ हे जती मला आत्तापर्यंत कधी ऐकायला मिळालं नाही, हे नवीनच कुठून जती निर्माण झाले असं असणारं बोलल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत की ज्या असणाऱ्या कला आहेत त्या कला तू मला दाखव. त्या कलेचं असणारं, त्या युद्धाचं असणारं निवारण माझे जे गुरु आहेत त्या माझ्या गुरुच्या कृपेच्या योगे करून मी करीन. जसं प्रभू रामचंद्र पहुडलेले असताना मारुती हा वरती होता आणि वृक्षावरती बसून मग प्रभू रामचंद्रांच्या अंगावरती नाना पर्वत उचलून टाकत असताना प्रभू रामचंद्र मात्र पहुडलेल्या जागेवरून एक कणभर, एक क्षणभरसुद्धा न हालता त्यांनी आपला धनुष्यबाण हातामध्ये घेतला आणि मारुतीने सगळे टाकलेले जे पर्वत होते त्या पर्वतांचा चुराडा केला, त्या पर्वतांचं निवारण केलं. त्या पद्धतीनं गुरुच्या कृपेनं तुझ्या सर्व असणाऱ्या इच्छा मी पूर्ण करीन. या ब्रह्मांडाचं ओझं नखावरती धारण करणारा माझा गुरु आहे. आणि मग हे मरकटा तुझी तिथं काय कथा आहे असं असणारं मच्छिंद्रनाथ बोलू लागले. आणि म्हणू लागलेले की हे मरकटा तू आता कशाला उशीर करतो आहेस, तू असणारं तुझी शक्ती मला दाखव, मी त्या तुझ्या सर्व शक्तीचं निवारण करेल, तुला मी पराभूत करीन. असं मारुतीनं ऐकल्याबरोबर मारुतीच्या मनामध्ये भयंकर राग आला. मारुतीनं उड्डाण केलं, एकांतामध्ये गेलेलं आहे आणि एकांतामधून मध्ये जाऊन भयंकर असं भीमरूप स्वरूप धारण केलं. आणि त्याच वेळेला 7 पर्वत उचलले गेलेले आहेत आणि ते 7 पर्वत एकामागून एक आणि मच्छिंद्रनाथांच्याकडं फेकले गेलेले आहेत. आकाशाच्या ठिकाणी जसे ढग असतात तशा पद्धतीनं आकाशपंथाने ते 7 पर्वत एका पाठीमागून एक येऊ लागलेले आहेत. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मच्छिंद्रनाथ म्हणू लागले ते स्थिर आणि मग वात प्रेरक असणारं भयंकर वारा सुटेल असं वात प्रेरक मंत्रशक्ती असलेले विभूती मच्छिंद्रनाथांनी सोडली गेलेले. आणि मग मारुतीनं काय केलं, दुसरा पर्वत फेकला गेलेला आहे, दुसरा म्हणता तिसरा येऊ लागलेला आहे, तिसरा म्हणता चौथा, पाचवा, शतानुशत आणि मग एकाच मंत्राच्या करुणी
योगे करून मच्छिंद्रनाथांनी ते सगळे पर्वत जागच्या जागी थांबवले गेले. जसं असणारं लेकरू हातामध्ये चेंडू घेतं आणि चेंडूला जसं खेळतं तशा पद्धतीनं सर्व पर्वतांना जागच्या जागी मच्छिंद्रनाथांनी अडवलं गेलेलं आहे, थांबवलं गेलेलं आहे. हे वायुनंदन मारुतीनं पाहिलेलं आहे. आणि मग ते सगळे पर्वत जागच्या जागी थांबलेले पाहिले गेलेले आहेत. मारुतीला भयंकर राग आला. कृतांत काळ असावा, महान प्रलय काळीचा अग्नी असावा, तशा पद्धतीने एक महापर्वत विस्तीर्ण प्रचंड मोठा आपल्या असणाऱ्या हातावरती उचलून घेतला गेलेला आहे. आणि तोच मच्छिंद्रनाथांच्याकडं पाहून फेकावा असा विचार करत असताना त्याच वेळेला मग मच्छिंद्रनाथांनी समुद्राचं असणारं पाणी हातामध्ये घेतलं आणि वायू आकर्षण मंत्र म्हणून ते जे पाणी आहे ते पाणी मारुतीच्या अंगावरती शिंपडलं गेलं. आणि त्याच्या योगे करून शरीरामध्ये असणारा जो वारा आहे, जो चलनवलन आहे, जी हालचाल आहे ती सगळी थांबली गेली. आणि मग जे असणारे डोळे आहेत ते डोळे फिरू लागलेले आहेत, गरगर फिरू लागलेले आहेत. भला मोठा पर्वत मारुतीच्या डोक्यावरती आहे. आणि मग त्यावेळेला एखादा असणारा स्तंभ असावा. आणि जशी स्तंभावरती द्वारकापुरीची रचना केली तशा पद्धतीनं मारुतीचं शरीर दिसू लागलेलं आहे. डोक्यावरती प्रचंड मोठा पर्वत आहे. खाली टाकावं म्हटलं तरी तेवढंसुद्धा बळ शिल्लक राहिलेलं नाही. आणि मग त्यावेळेला चालायलाही बळ नाही अशी अवस्था झाली. ती दीन अवस्था पाहिली गेलेली आहे. आणि त्याच वेळेला मारुतीचे वडील असणारे जे वायुदेव आहेत ते वायुदेव प्रत्यक्ष तिथं हजर झाले. प्रत्यक्ष आले, रूप त्यांनी धारण केलं आणि म्हणू लागलेले ते, हे नाथा, माझ्या बाळाला या मारुतीला सोडा सोडा सोडा. त्यावेळेला पुन्हा असणाऱ्या मच्छिंद्रनाथांनी वाऱ्याचं अस्त्र सोडलं गेलं. डोक्यावरचा पर्वत उतरून खाली ठेवला, जागच्या जागी ठेवला. आणि मग चलनवलन स्थिती, हालचाल जी आहे ती मारुतीची चालू झाली. अशी असणारी देहस्थिती झाली. आणि मग त्याच वेळेला वायुदेव आणि मारुती दोघंही नाथांच्या जवळ आले आणि म्हणू लागलेले की, धन्य तुम्ही नाथ आहात. याच्यावरती वायुदेव म्हणू लागले, हे मारुती, तुझं बळ या नाथांच्या जवळ चालणार नाही. कारण तुला सिद्धीच्या आयोगानं या मच्छिंद्रनाथांनी पर्वतासहित बांधून टाकलं. आणि त्याच्यामुळं जी शक्ती आहे ती अघटित अशी शक्ती या नाथांच्या जवळ आहे. सिद्धांची मंत्रशक्ती अघटित अशी आहे आणि ती वर्णन करता येणं अशक्य आहे. म्हणून माझी भक्ती, गुरुची शक्ती, ईश्वरी वाचा असं याला म्हणतात. आणि म्हणून 5 शक्ती ज्या क्रियावंतासे सकळ देवतांची दाशिवते असा असणाऱ्या अंजनी सूत मारुतीला वायुदेवाने सांगितलेलं आहे. आणि मग मारुतीलाही आनंद झाला. याच्यानंतर उपरांतिक मच्छिंद्रनाथ, वायुदेव आणि मारुती एकमेकांना नमन केलं आणि म्हणू लागले, इथून तुमचं आणि आमचं सख्य असेल, मैत्री असेल. आणि मग प्रसन्न चित्त झालेले वायुदेव मारुती म्हणू लागलेले की, तुझ्या कार्यासाठी आम्ही असणारी आमची शक्ती वेचू, तुला असणारी सुखसंपत्ती प्राप्त करून देऊ. जसं दानवांच्या कामासाठी असणारे दैत्य गुरु शुक्राचार्य, तशा पद्धतीनं तुझ्या कामासाठी आम्ही असणारी शक्ती पणाला लावू. जसं सागरामध्ये टिटवी अंड्याकरता गरुड शक्ती त्यांनी वेचली गेली, तशा पद्धतीनं तुझ्या कार्यासाठी आमची असणारी शक्ती आम्ही वेचू.
विधीच्या संकटामध्ये, ब्रह्मदेवाच्या संकटामध्ये वेद चोरून नेले, त्यावेळेला मत्स्य अवतार धारण करून शंकासुराचा विष्णू भगवंतांनी वध केला आणि तशा पद्धतीनं तुझ्या कार्यासाठी आम्ही सर्व शक्तिपणाला लावू असं असणारं मारुती आणि वायुदेव सांगू प्रभू रामचंद्रांना सहाय्य करण्यासाठी जे वानर होते ते वानर सीताशुद्धी करण्यासाठी लंकेमध्ये गेले. तशा न्यायानं तुझ्या कार्यासाठी आम्ही आमची सर्व शक्ती अर्पण करू असं असणारं वायुनंदन मारुतीनं सांगितलं. त्यावेळेला मारुती म्हणू लागले की हे मच्छिंद्रनाथा, तुम्ही आता तीर्थगमन करा आणि जती हे नाव तुम्हाला इथून पुढं साजेसं होईल. यावरती मच्छिंद्रनाथ म्हणू लागले की जती या नावानं विख्यात असा असणारी कीर्ती या ब्रह्मांडामध्ये होईल याच्यामध्ये शंका नाही. पण हे मारुती, हे हनुमंतराया, माझ्या मनामध्ये एक शंका, एक कल्पना उत्पन्न झालेली आहे आणि त्या शंकेचं तुम्ही निवारण करा. त्यावेळेला मारुतीनं विचारलं की हे मच्छिंद्रनाथा, तुमच्या मनामध्ये काय कल्पना आलेली आहे आणि तुम्ही असणारी ती कल्पना, ती इच्छा मला व्यक्त करा. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले की हे मारुती, आयुष्य आणि भविष्य सर्व जाणणारे तुम्ही आहात. तुम्ही सगळे जाणते असतानासुद्धा माझ्याबरोबर भांडण करायचं, माझ्याबरोबर युद्ध करायचं कारण काय होतं? कारण पूर्वीच असणाऱ्या नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी तुमच्या आणि माझी भेट झाली आणि तिथं असणारं साबरी विद्येचं कवित्व मी केलं. त्या कवित्वासाठी तुम्ही मला वरदान दिलं आणि मग तुमचं आणि माझं सख्य असताना इथं भांडण करायचं, इथं असणारं युद्ध करायचं कारण काय आहे? त्यावर ते मारुती बोलू लागलेलं आहे की हे मच्छिंद्रनाथा, तुम्ही या श्वेतबंधाच्या ठिकाणी स्नान केलं त्याच वेळेला मी तुम्हाला ओळखलेलं होतं. हे मच्छिंद्रनाथा, तू कविनारायणाचा अवतार आहेस. माशाच्या पोटामध्ये तू अवतार धारण केला हे मला माहीत आहे. नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी मी तुला वरदान दिलं, पण ती जी सद्विद्या तुला प्राप्त झाली आणि त्या सद्विद्येच्या योगे करून किती शक्ती प्राप्त झाली हे पाहण्यासाठी मी मुद्दाम होऊन असणारं तुमच्याबरोबर युद्ध केलं, तुमच्याबरोबर भांडण केलं आणि मग पुढं जर असा असणारा प्रसंग आला तर तिथं तुम्ही असणारे टिकाव धरू शकाल का? त्या भांडणामध्ये, त्या युद्धामध्ये तुम्ही टिकू शकाल का? हे पाहण्यासाठी असं असणारं मी आपल्याबरोबर युद्ध केलं असं मारुती सांगू लागले. आणि मग आता इथून तुम्ही असणाऱ्या स्त्री राज्यामध्ये गमन करावं. तिथं असणारा पुरुषाचा प्रवेश नाही आणि मग आपण त्या स्त्री राज्यामध्ये जावं. तिथं असणारं तुमचं दर्शन होईल आणि माझ्याकरता असणाऱ्या माझ्या मस्तकावरती जे ओझं आहे ते ओझं हे मच्छिंद्रनाथा तुमच्या योगे करून ते उतरलं जाईल. याच्यावरती मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले की कशा प्रकारचं ओझं आहे. आणि मग मारुती सर्व असणारी सांगोपांग कथा सांगू लागलेले आहेत. मारुती म्हणू लागलेलं आहे, हे योगद्रुमा, आम्ही असणारी प्रभू रामचंद्रांचे दास आहोत. प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व आहे. प्रभू रामचंद्र आमचे स्वामी आहेत. आम्ही प्रभू रामचंद्रांचे दास आहोत. सीताशुद्धी केली. सीताशुद्धी केल्याच्या नंतर समुद्रामध्ये असणारा दगडांचा सेतू बांधला. लंकेमध्ये गेलो. लंकापती रावणाला ठार मारलं आणि मग सीतामाईला घेतलं आणि सीतामाईला घेऊन अयोध्येकडं जात असताना आणि मग एके ठिकाणी
थांबलेला असताना सीतामाईच्या मनामध्ये कामना निर्माण झाली की हा असणारा दास मारुती या पृथ्वी तलावरती अतिशय महान आहे आणि मग अशा पद्धतीनं या मारुतीचं असणारं लग्न करून द्यावं, त्याला बायको करून द्यावी, त्याला मुलंबाळं होतील आणि मग सुखाचा असणारा त्याचा संसार होईल. त्याची बायको असल्याच्या नंतर तो असणारा संसारामध्ये रमून जाईल आणि म्हणून मग या मारुतीला बायको करून द्यावी आणि असा असणारा विचार सीतामाईच्या मनामध्ये आला. आणि ब्रह्मचारी असणारा मारुती आहे आणि त्या मारुतीसाठी तो काही आपला ऐकणार नाही. म्हणून सीतामाईनं काय केलं, अगोदर असणारा विचार केला की या मारुतीला आपण वचनामध्ये गुंतवून घ्यावं आणि वचनामध्ये गुंतवून टाकून असणाऱ्या मारुतीला लग्न करायला लावावं असा विचार सीतामाईनं केला. आणि सीतामाईनं मारुतीला जवळ बोलावून घेतलं, जवळ बसवलं गेलेलं आहे. मुखावरून हात फिरवला गेलेला आहे, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, मुख कुरवाळलं गेलेलं आहे. आणि सीतामाई म्हणू लागली, मारुती, या तिही लोकांमध्ये तू एक धन्य आहेस. हे मारुती, तुझ्याकडं माझं एक मागणं आहे, ते मागणं जर तू देशील तर मग अतिशय उत्तम होईल. आणि मला माहीत आहे की तू नाही म्हणणार नाहीस, उदार अंतकरणाचा तू आहेस आणि तू इतका उदार आहेस की प्राण जरी मागितला तरीसुद्धा तू नकार देणार नाहीस. जसं शिवीराजानं एका कपोतासाठी आपल्या मांडीचं मांस काढून दिलं आणि श्रियाळ राजानं उदार कीर्ती गाजवली गेली, श्रियाळ राजानं आपलं बाळ जे आहे ते याचकाला दिलं, त्याचप्रमाणे तू असणार आहे कपिंद्रा. हे मारुती तू आहेस असं असणारं सीतामाईचं बोलणं ऐकल्यानंतर वायुपुत्र मारुतीला अतिशय आनंद झाला. आणि मारुती म्हणू लागलेला, हे आई, हे माई, तुझ्या अंतकरणामध्ये, तुझ्या मनामध्ये कोणती कामना निर्माण झालेली आहे स्पष्ट बोलून दाखव. त्यावेळेला ते असणारी सीतामाई म्हणू लागलेले, मी तुला मागणार आहे, पण असं नाही मागणार, तुला अगोदर वचन द्यावं लागेल आणि मग माझ्या असणाऱ्या कामनेची पूर्तता होईल. आणि मग त्याच वेळेला मारुतीनं वचन दिलं गेलेलं आहे आणि म्हणू लागलेलं आहे, हे माते, हे जननी, हे आई, तुझ्या मनामध्ये काय कामना असेल ती कामना व्यक्त कर. आणि त्याच वेळेला सीतामाई म्हणू लागलेली आहे की हे मारुती, माझ्या मनामध्ये अशी कामना आहे, अशी इच्छा आहे की तू लग्न करावं आणि त्या बायकोबरोबर संसार असणारा करावा, सर्व सुख भोगावीत असं असणारं सीतामाईचं बोलणं ऐकल्याच्या नंतर मारुती घाबरला गेलेला आहे, तोंड सुकलं गेलेलं आहे, दृष्टी खिन्न झालेली आहे, कष्टी झालेला आहे मारुती. काय मोठं संकट पडलं गेलेलं आहे. आणि मग त्या मातेला, सीतामाईला काय बोलावं हेच कळेना. प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन मारुती उभा राहिलेला आहे, मुखचंद्र सुकला गेलेला आहे. हे प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि मग मारुतीला आपल्या जवळ बोलावलं. जसं आई लेकराला हृदयाच्या ठिकाणी धरते आणि तशा पद्धतीनं कनवाळू कृपाळू दयेचा सागर असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी मारुतीला हृदयाच्या ठिकाणी धरलं. आणि मग सगळी जी असणारी कथा आहे ती सगळी कथा मारुतीनं प्रभू रामचंद्रांना सांगितली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तोंड सुकलं गेलेलं आहे आणि अशी असणारी अवस्था मारुतीची झाली. पण अंतरसाक्षी असणारे रघुकुळात टिळक प्रभू रामचंद्र ते म्हणू लागलेले, मारुती, अरे तू का दुःख करतो आहेस? स्त्री राज्याच्या स्त्रिया ह्या सगळ्या तुझ्या पत्न्या आहेत आणि त्याचा असणारं कथन तुला सांगतो ऐक.
कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ही पूर्ण असणाऱ्या 4 युगामध्ये निपुण असणारी ह्या 4 युगांची एक चौकडी असते. तरी अशा चौकड्या किती? 396 असं सांगितलं गेलेलं आहे. आणि ह्या चौकड्यामध्ये तुला आणि मला अवतार घ्यावा लागतो. मी 96वा राम आहे आणि तू सुद्धा 96वाच राम मारुती आहे. आणि लंकापती रावणसुद्धा 99वाच आहे. 4 युगाची एक चौकडी, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, या 4 युगाची एक चौकडी, असं 14 चौकड्याचं राज्य रावणानं केलं. आणि त्यालाच मारून आपण आता आलेलो आहोत. 99वा अवतार माझा आहे, 99वा अवतार तुझा आहे आणि 99वा अवतार या असणाऱ्या रावणाचाही आहे, असं असणारं मारुतीला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळं तू असणारा विनाकारण दुःख करू नको, कारण तुला आता स्त्री राज्यामध्ये जावं लागेल. तिथं असणाऱ्या त्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया सर्व तुझ्या आता आजपासून पत्न्या आहेत, असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी मला सांगितलं गेलं. मारुती मच्छिंद्रनाथांना ही कथा सांगू लागलेला आहे. आणि मग मारुती म्हणू लागलेला आहे की मी त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना प्रश्न केला की आईच्या गर्भामध्ये असतानाच घट्ट अशी सोन्याची लंगोटी मला आहे, आणि मग त्या स्त्री राज्यामध्ये मी कशासाठी जाऊ, आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या पत्न्यांचा असणारा कसा भोग होईल. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणू लागले, हे मारुती, आजपासून ऊर्ध्वरेताच्या योगे करून तुझ्या भुभुक्काराच्या योगातून श्वासाच्या संगतीनं त्या स्त्री राज्यामधल्या स्त्रिया ह्या गर्भीण होतील. तरी तू असणारा सगळा संशय सोडून दे. शैल देशामध्ये आता तुझ्या ब्रह्मचर्य व्रताला जरा देखील धक्का लागणार नाही, ते ढळणार नाही, अशी असणारी वार्ता त्यावेळेला झाली. आणि मग मी असणारा तो शैल देश स्वीकारला गेला. तिथं असणाऱ्या स्त्रिया ह्या तिथला राजा आहेत. मेनका नावाची असणारी स्त्री तिथं आहे. आणि तिथं असणारी या पृथ्वीची देशवार्ता आहे. त्या स्त्री राज्यामध्ये एकही पुरुष नाही. आणि त्या स्त्री राज्यामध्ये मेनका नावाची राणी होती. त्या राणीनं ऐकलं की या पृथ्वी तलावरती असणारे सगळे जे देश आहेत त्या सर्व देशामध्ये पुरुष आणि स्त्री हे दोघं रम्मान होतात. देव दानव मानवासहित पशु पक्षी नाग जाती कुळासहित नर आणि मादी असे असणारे असतात. आणि त्यांना इंद्रिय सुखाची प्राप्ती होते. मात्र आम्हाला मात्र इथं असणारा पुरुषाचा वारा नाही. या स्त्री राज्यामध्ये पुरुष येत नाही. रतीसाठी कामिक असा नर इथं येत नाही. आणि मग तिनं काय केलं, अनुष्ठान मांडलं गेलेलं आहे. मनामध्ये काम धरून तिनं प्रत्यक्ष वायुनंदन असलेल्या मारुतीची असणारी आराधना करू लागली, यज्ञ करू लागलेली आहे. यज्ञामध्ये आपल्या शरीराचं मांस तोडून त्या मांसाची आहुती टाकू लागलेली आहे. आणि मारुतीच्या नावानं ती असणारी यज्ञ करू लागली. अशा पद्धतीनं 12 वर्ष लोटलं गेलेलं आहे. शरीरातलं सगळं मांस संपूर्ण गेलं, कृष्य झालेली आहे. आणि मग मारुती मच्छिंद्रनाथांना सांगू लागले की मी त्याला प्रसन्न झालो, तिची आणि माझी भेट झाली. मी तिच्यासमोर उभा राहिलो, त्याच वेळेला तिनं माझ्या पायावरती डोकं ठेवलं. आणि मी त्याला विचारलं, तुझ्या मनामध्ये काय कामना उत्पन्न झालेली आहे. त्यावेळेला ती म्हणू लागलेली आहे, माझी असणारी कामना
हे मारुती तुम्ही असणारी पूर्ण करावी आणि मग असणारा सुखाचा समुद्र असावा, असं असणारं माझं मन होईल, असं तिचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि त्यावेळेला मारुती म्हणू लागलेला आहे की तुझ्या मनातली जी कामना आहे ती कामना व्यक्त कर, मी ती पूर्ण करीन. त्यावेळेला ती स्त्री म्हणू लागली की हे मारुती, तुझ्या असणाऱ्या बुभुक्काराच्या योगे करून त्या बुभुक्कारातून रेत पडलं जातं आणि स्त्रियाच्या श्वासातून या स्त्री राज्यामध्ये स्त्रिया गर्भिण होतात. तू सगळ्यांचा असणारा प्राणेश्वर आहेस, तू सगळ्यांचा असणारा स्वामी आहेस आणि त्याच्यामुळे तुझ्या भुक्काराच्या योगे करून या स्त्री राज्यामधल्या स्त्रिया ह्या गर्भिण होतात. पण ही असणारी स्त्री ही रतिनार आहे आणि म्हणून मैथून सुखाची असणारी कामना तू पूर्ण कर. कारण या स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये स्त्री पुरुष नर आणि मादी त्यांना असणारं मैथून सुख प्राप्त होतं. आम्हाला मात्र अदैवानं आमच्या नशिबामध्ये ते नाही आणि म्हणून आमचंच कर्म उखट आहे. तसं असणारं रतिसुख आहे ते आम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही, अनुभवायला मिळत नाही. तू आमचा स्वामी आहेस आणि तेच सुख आम्हाला तू दाखव, असं त्या स्त्रीनं सांगितलं. सर्व स्त्रियांचं भूषण असणारा तू आहेस आणि तुझ्या ऊर्ध्वरेताच्या योगे करून या स्त्री राज्यामध्ये स्त्रियांचा गर्भ राहतो आहे, असं तिचं बोलणं ऐकल्याच्या नंतर मारुतीनं त्या मेनकेला सांगितलं गेलेलं आहे की हे मेनका, मी असणाऱ्या आईच्या पोटामध्येच मला दृढ अशी असणारी सोन्याची लंगोटी आहे आणि मी बालब्रह्मचारी असणार आहे आणि म्हणून आईच्या उदरातून जन्माला आलो त्याच वेळेला मला असणारी सोन्याची लंगोटी होती आणि म्हणून जे इंद्रियाचा असणारं भांडार आहे त्याला मात्र इंद्रिय व्यवहार जो आहे तो या जगामध्ये शक्य नाही आणि म्हणून ऊर्ध्व असणाऱ्या गमनातून बुभुक्काराच्या योगे करून ज्या असणारा स्त्रियांचा रती आश्रम शांत होतो आहे आणि मग त्याच स्त्री राज्यामध्ये हे मच्छिंद्रनाथा आता तुम्हाला जावं लागेल आणि त्या स्त्री राज्यामधल्या स्त्रियांची कामतुष्टी करावी लागेल, असं मच्छिंद्रनाथांना सांगितलं. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ बोलू लागलेले आहेत की मी असणारा कविनारायणाचा अवतार आहे आणि ही तीर्थयात्रा करत असताना माझ्याजवळ हा जो सकाम आहे तो सकाम जवळ येऊ शकत नाही, कारण मी उदास आहे आणि नाथपंथी आहे. जती असं जगदविख्यात असणारं नाव आहे आणि मग असं असणारं कुकर्म माझ्याकडून कसं घडून येईल. जी असणारी वाघदेवता आहे ती सुद्धा माझी असणारी निंदा करील, हे जग सगळं नावं ठेवेल. सिद्ध जगी नाथपंथी या जगामध्ये आहेत ते सुद्धा सगळेजण माझा विटाळा मानतील आणि म्हणून स्त्री संघ जो आहे तो अतिशय निंद्य असतो, अपकीर्तीचा असणारं भांडार असतं आणि म्हणून हे असणारं मोहनास्त्र आहे, सर्व विनाश करणारं मोहनास्त्र आहे आणि त्याच्यामुळं ते काही मला स्वीकारावं वाटत नाही. स्त्रियांच्या बाबतीमध्ये पुष्कळ जण नाडले गेलेले आहेत. या जगामध्ये स्त्री संगतीच्या योगे करून स्त्रीच्या नादी लागून अनेकांची अपकीर्ती झालेली आहे. त्या इंद्राला 1000 भग पडली अंगाला, चंद्र काळा झाला, समूळ राज्याचा नाश रावणाचा झाला. ही सगळे असणारी स्त्री लोभाची कथा आहे. जे असणारे ब्रह्मदेवाचा मुलगा नारद मुनी त्यांची असणारी त्या नारद मुनींची सुद्धा असणारी ब्रह्म कासोटी सुटली गेली, 60 पोरं झाली. अशी दैन्य अवस्था नारद मुनींची झाली आणि म्हणून हे असणारं
निंद्य स्त्री संग आहे. तपी आहे तो तपी असणारा महादेवसुद्धा, तापसियामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे, तपस्वियांचा सूर्य असणारे महादेवसुद्धा काम आणि त्या कामामध्येच त्यांचंसुद्धा असणारी अपकीर्ती झाली. भिल्लिनीसाठी ते सुद्धा लुब्धले गेले. आणि म्हणून रंभेच्या पाठीमागं लागून विश्वामित्रांनी ही नरोटी हातामध्ये घेतली. अशी असणारी सर्व जे कथा आहे हे मच्छिंद्रनाथ सांगू लागले. अरे बाबा, हा स्त्रीसंग अतिशय वाईट आहे, अश्लाघ्य आहे, अपकीर्तीचं भांडार आहे, निंद्य आहे, असं मच्छिंद्रनाथ मारुतीला सांगू लागले. आणि मग मारुतीनं सांगितलं की हे मच्छिंद्रनाथा, तुम्हाला याचा असणारा काहीही दोष लागणार नाही. जसं प्रभू रामचंद्रांनी मला सांगितलं की 99वा मारुती आहे, 99वा राम आहे, तशाच पद्धतीनं हे मच्छिंद्रनाथा तुम्हीसुद्धा या पृथ्वी तलावरती 99 अवतार आहात. आणि म्हणून याचा असणारा भोग जो आहे हे अनादी कालापासून आलेलं हे रहाट गाडगा आहे. आणि म्हणून जो मिनीनाथ आहे तो मिनीनाथ तुमच्यापासून अवताराला येईल, जन्माला येईल. कीर्तीचा सूर्य म्हणून तो या जगतामध्ये मिरवेल. तुमचे वडील हे उपरिचर वसू आहेत आणि तेच असणारे वसू कीर्तिध्वज आहेत, असं वायुपुत्र मारुतीनं सांगितलं. मच्छिंद्रनाथांचं चित्त प्रसन्न केलं. आणि मग मच्छिंद्रनाथांनी वरदानासाठी होकार दिला गेलेला आहे. आणि तशा पद्धतीनं जसं दैत्यगुरु शुक्राचार्यांनी बृहस्पतीचा मुलगा कच याच्यासाठी प्रसन्न होऊन असणारी मंत्र संजीवनी दिली, तशा किंवा जे असणारं भक्तीचं काज करण्यासाठी शत्रूचा भाऊ असणारा विभीषण, त्या शत्रूच्या भावाला, रावणाच्या भावाला लंकेचं राज्य प्रभू रामचंद्रांनी दिलं. तशाच पद्धतीनं ह्या असणाऱ्या मच्छिंद्रनाथांनी मारुतीला होकार दिला, एकमेकांना नमन केलं आणि अवश्य म्हणून तिथं असणारं गमन केलं गेलेलं आहे. वायुनंदन मारुती अदृश्य झाले. मच्छिंद्रनाथ पुढं चालू लागले. सहज चालत असताना हिंगळादेवीची भेट घ्यावी असा विचार मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये आला. आणि मग ते त्या शक्तीच्या असणाऱ्या द्वारावरती आलेले हिंगळादेवीस दर्शन घेण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळेला तिथं अष्टभैरव हे द्वारामध्ये उभे होते, द्वाररक्षण करत होते. वृतांत काळाला जिंकू शकतील अशा असणाऱ्या अष्टभैरव, 100 कोटी चामुंडा, शंखिनी, डंखिनी, त्यासुद्धा अशा होत्या की हे ब्रह्मांड गिळू शकतील अशा असणाऱ्या कर्कश. आणि त्या अतिशय बहुकर्कश अशा त्या वनामध्ये नाना पर्वत आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, अस्वल आहेत, येऊ का म्हणतायत, असे असणारं घोर वनामध्ये मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला. आणि सहज बोलत असताना वृतांताची असणारी टाळी बसेल पूर्वी दानवांनी आणून ठेवलेली ती माय भगवती होती. आणि काट्याचं वन आहे, उंच आकाशापर्यंत गेलेली झाडे आहे, त्याच्यामध्ये वाऱ्याला सुद्धा शिरकाव होणार नाही अशा असणाऱ्या घनघोर वनामध्ये हे सिद्ध असणारे मुनी मच्छिंद्रनाथ त्याच्यामध्ये प्रवेश करतील. ती असणारी अतिशय रसाळ अशी असणारी कथा आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये गुरुच्या कृपेची आयोगी करून ऐकायला मिळेल. तरी असणारी त्याच्यासाठी भाव धरा, ही कथामृत प्राशन करा, ज्या योगे करून
भवरोग हा संपला जाईल. दुःख क्लेश आहे ते दुःख क्लेश सगळं पळून जाईल. चिंतामणी असणारा सर्व चिंता हरण करेल. आणि म्हणून सद्विवेक धरा, कुटीलपणा, तर्क वितर्क, निंदा दोष असं असणारं सोडून द्या. आणि निंदा ही पापीन आहे. आणि म्हणून पवित्र होण्यासाठी, मन प्रसन्न होण्यासाठी निंदेला सोडून द्या. अद्भुत असा असणारा स्नेह पालन करा, ज्या योगे करून पातकांचा नाश होईल. असे असणारे धुंडीचा मुलगा नरहरी मालू हे ग्रंथ करते सांगू लागलेले की निंदकाच्या बरोबर स्नेह धरू नका आणि श्रोत्यांनी आदर ठेवा. आदर ठेवून या असणाऱ्या कथेच्या पंक्तीमध्ये बसा, अशी ग्रंथकर्ते मालू श्रोत्यांना विनंती करू लागले. स्वस्ति श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य मेघार सदा परिसोत भाविक तृतीयाध्याय श्रीकृष्ण अर्पण मस्तु. श्री नवनाथ भक्तिकथासार तृतीयाध्याय समाप्त. शुभम भवतु श्रीरस्तु. कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय.